तुमचंही जेवण केल्यानंतर पोट फुगतंय, गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठतेसारखा त्रास तुम्हाला होत असेल, तर जेवताना किंवा जेवण झाल्यानंतर ही एक चूक अजिबात करू नका. ती चूक कोणती व्यवस्थितपणे समजून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, जर का तुम्ही जेवण करत असताना किंवा जेवण झाल्यानंतर लगेचच तांब्याभर वगैरे असं अति प्रमाणामध्ये पाणी पीत असाल, तर काय होणार आहे, आपल्या आयुर्वेदशास्त्रानुसार आपल्या जठरामध्ये अन्नाचं पचन करण्यासाठी एक प्रकारचा अग्नी असतो, तो म्हणजेच जठराग्नी. तर त्याचं व्यवस्थित होण्यासाठी हा अग्नी चांगला पेटलेला असणं गरजेचं आहे. ह्या अशा पेटलेल्या अग्नीवर जर का तुम्ही तांब्याभर पाणी टाकलत किंवा जेवण झाल्यानंतर सुद्धा लगेचच असं तांब्याभर पाणी तुम्ही पित असाल, तर हा जो अग्नी आहे तो मंदावतो, पचन नीट होत नाही. मॉडर्न सायन्सनुसार सुद्धा आपल्या जठरामध्ये अन्न पचन होण्यासाठी पाचक स्राव, हायड्रोक्लोरिक ॲसिड सिक्रीट होणं गरजेचं असतं. अति प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे हे जे ॲसिड आहे ते न्यूट्रलाइज होतं आणि मग जे काही अन्न आपण खाणार आहोत त्याचं पचन नीट होत नाही. त्यामुळे जेवण करण्या अगोदर अर्धाभर तास आणि जेवण झाल्यानंतर किमान तास, दीड तास तरी अति प्रमाणामध्ये तांब्याभर वगैरे पाणी पिणं टाळा. जेवण करतानाच भोजनेचामृतम वारी, वारी म्हणजेच पाणी. जेवण करतानाच अर्धा ग्लास फक्त पाणी जे आहे ते घोट-घोट तुम्ही प्यायचं आहे. त्याच्याने पचनाला मदत होणार आहे आणि जेवण कोरडं वाटत नाही, अमृताप्रमाणे ठरतं. अजून अशाच टिप्ससाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करून लगेच भेट द्या.